एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या MBA एक्सपिरियन्सबद्दल सांगणार आहे. आणि खूप जणांचे क्वेश्चन्स असतात की इन 2026 इज इट वर्थ इट फॉर डुईंग एन MBA. सो अशा काही गोष्टी ज्या मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा एट द एंडपर्यंत. थँक्यू. माझी MBAची जर्नी चालू झाली 2024मध्ये. जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले, वेन आय वॉज एंटर इन अ कॉलेज. सो मला असं स्टार्टिंगचे काही डेज असं खूप चांगले गेले. लाईक म्हणजे असं काही नव्हतं, एकदम स्ट्रिक्ट नव्हतं, एकदम चांगलं होतं, काम डाऊन होतं, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. अँड आफ्टर म्हणजे काही डेज गेले, काही दिवसानंतर मला असं रिअलाईज झालं की अरे आपण कॉलेजमध्ये नाही, आपण स्कूलमध्ये लिटरली. म्हणजे कॉलेजमध्ये कसं असतं ना, जसं की आपण खूप असं एन्जॉयमेंट करतो. लाईक आपण काही पण केलं तरी आपल्याला कोणी काही बोलत नाही. बट इन माय कॉलेज म्हणजे मला असं आय रिअली फेल दॅट की माझं कॉलेज असं खूप स्ट्रिक्ट होतं की त्यांनी आम्हाला असं कधी काही गोष्टी अलाउड नाही केल्या फॉर डुईंग समथिंग. त्यांना असं वाटत होतं की आम्ही फक्त स्टडी करावं. बट इट्स ऑल्सो गुड थिंग. बट आय फेल दॅट की इट्स नॉट गोन बी लाईक फन थिंग फॉर मी ऑल्सो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकते की MBA करणं वर्थ इट आहे. कारण की कसं MBA करण्याने आपले स्किल्स खूप इन्हान्स होतात. जसे की लाईक कम्युनिकेशन स्किल झाल्या, लिडरशिप स्किल झाल्या. कारण की खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज लाईक प्रेझेंटेशन झालं, डिबेट झाले, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज कॉलेज कंडक्ट करतो. सो विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन इन्हान्स अवर स्किल्स ॲज वेल. कारण की नावडेज आपण बघतो आहे की डिग्रीपेक्षा जास्त स्किल्सवर फोकस दिला जातो. आणि MBAमुळं कसं आपल्या स्किल्स खूप सारे इन्हान्स होऊ शकतात. सो आय मस्ट टेल ईच अँड एव्हरी वन, इफ यू वॉन्टेड टू डू अन MBA सो डू इट. येस, माझ्या रोलर कोस्टर MBA जर्नीमध्ये फर्स्ट सेमिस्टर गेलं, सेकंड सेमिस्टर पण गेलं. लाईक माय फर्स्ट इयर कंप्लीट झालं. त्याच्यामध्ये आम्हाला काही प्रोजेक्ट्स पण होते, जसं की लाईक मिनी प्रोजेक्ट होता, CS कम्युनिटी प्रोजेक्ट होता. लाईक खूप सारे प्रेझेंटेशन होते. मी माझ्या BComच्या जर्नीमध्ये कधीच एवढे प्रेझेंटेशन नव्हते केले जेवढे मी MBAच्या जर्नीमध्ये खूप सारे प्रेझेंटेशन केले. आणि तुम्ही तयारच राहा. इफ यू आर थिंकिंग फॉर डुईंग एन MBA, तुम्हाला प्रेझेंटेशन बाय हार्ट आलंच पाहिजे आणि तुम्ही ते देणारच 100%. जरी तुम्हाला येत जरी नसलं तरी तुम्हाला ते बळजबरी द्यायलाच लावणार. हे असंच रडत पडत माझं थर्ड सेम पण झालेलं होतं. अँड देन थर्ड सेम नंतर आम्हाला अशी मेंडेटरी 2 मंथ्सची इंटर्नशिप करणं होतं. आणि जे आम्हाला कॉलेज पण प्रोव्हाइड करू शकता. आणि कॉलेजवाले बोललेले की तुम्ही तुमच्या पण सर्च करू शकता. बट आय डिसाइडेड टू डू लाईक कॉलेज प्लेसमेंट. सो मला कॉलेजकडून एक इंटर्नशिप भेटलेली 2 मंथ्सची आणि मी ती कंप्लीट केली. आणि त्यानंतर आमची एक्झाम झाली. मग आम्हाला इनप्लॅन्ट प्रोजेक्ट होता, तो आम्ही सबमिट केलेला. देन मग सगळं झालं एकदम फायनली. आता आम्ही माझ्या MBAच्या 4th सेमिस्टरमध्ये आहे. अजून माझं MBA कंप्लीट नाही झालं. इट्स लाईक अजून 1 सेमिस्टर रिमेनिंग आहे. सो या, इट्स जर्नी क्वाईट लाईक रोलर कोस्टर फॉर मी. इट्स नॉट लाईक इझी. इफ यू थिंक फॉर डुईंग एन MBA, इट्स गोन नॉट हॅपन इझिली. कारण की तुम्हाला खूप सारं स्टडी करावं लागेल, खूप फोकसनी राहावं लागेल, तुम्हाला ईच कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करावं लागेल. असे खूप सारे ॲक्टिव्हिटीज पण होत असतात जेणेकरून तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी शो करता येईल. येस, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही क्वेश्चन्स असतील MBA रिलेटेड, तुम्ही नक्की कमेंट करून मला विचारू शकता. मी तुम्हाला सांगू शकते की इन 2026 अजून तर तुम्हाला काही विचारायचं असेल की MBAबद्दल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी. थँक्यू. बाय.